आजारी वयोवृद्ध वडिलांना ट्रस्टकडे सोडून मुलगा बेपत्ता झाला। डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार आहे। मानपाडा पोलिसांकडून मुलाचा शोध सुरू आहे। माणुसकीला काळीमा फासणारी ही धक्कादायक घटना डोंबिवलीमध्ये उघडकीस आली आहे। आजारी आणि वयोवृद्ध वडिलांना ट्रस्टकडे सोडून बेपत्ता झालेल्या मुलाचा सध्या मानपाडा पोलीस शोध घेत आहेत। प्रेमराज कुमार असे या वृद्धाचं नाव असून त्यांची तब्येत खालावल्यानं त्यांना एका सामाजिक ट्रस्टमध्ये दाखल करण्यात आलं होतं। मात्र त्यांची कोणतीही जबाबदारी न घेता त्यांचा मुलगा त्यांना तेथे सोडून निघून गेला। ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांसोबत संपर्क साधला। पोलिसांनी त्वरित पुढाकार घेत प्रेमराज कुमार यांना नजीकच्याच एका रुग्णालयामध्ये दाखल केलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। प्रेमराज गोकुलचंद कुमार वय 67 वर्ष, राहणार गंगोत्री सोसायटी, गुप्ते रोड, विष्णुनगर, डोंबिवली पश्चिम यांना त्यांचा मुलगा राकेश कुमार याने आसरे चॅरिटेबल हॉस्पिटल MIDC डोंबिवली या ठिकाणी अधिक उपचारासाठी ॲडमिट केले होते। त्यानंतर दुसऱ्या दिवशी राकेश कुमार हा हॉस्पिटलमध्ये आला नाही, वडिलांची देखभाल केली नाही। त्यानंतर हॉस्पिटलने त्याची वाट बघितली आणि दिनांक 5 जुलै 2025 रोजी मानपाडा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली की राकेश कुमार हा त्याच्या वडिलांना देखभाल करण्यासाठी आला नाही। याबाबत आम्ही अधिक तपास करत असून राकेश कुमार यामध्ये काही निष्काळजीपणा काही दिसून येत असल्यास आम्ही त्याच्यावर रितसर कारवाई करीत आहोत। चॅरिटेबल ट्रस्ट इथं आणण्यात त्यांच्या मुलांनी आणलं होतं, जिथं त्यांना डाव्या उजव्यावरच्या खांद्याचा म्हणजे हाड फ्रॅक्चर आहे असं डायग्नोसिस झालं होतं आणि तिथं उपचार चालू होते। पण त्यांना त्याच्या उपचारादरम्यान पोलीस नंतर आमच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन आले तसं आमच्या इथल्या डॉक्टरांनी पण कॅज्युअल्टीच्या त्यांना तपासले व तसेच त्यांचे पण सेम निदान असल्यामुळे त्यांना काल रात्री सायन हॉस्पिटल इथं संदर्भित करण्यात आले, जेणेकरून त्यांना व्यवस्थित पुढची योग्य ती सेवा मिळावी। तसेच सायन हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी देखील त्यांना पाहिल्यात व योग्य ते औषधोपचार करून त्यांना ॲडमिशनची गरज नाही व त्यांना बेल्ट बांधून औषधं देण्यात आलेत व पुढील ट्रीटमेंटसाठी त्यांनी परत आमच्याकडे संदर्भित केलेले आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।